आज पाथरी शहरामध्ये सर्व धर्मांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आलेलं होतं. सर्व धर्मांचे लोक उपस्थित होते. सईद भैया खान, नगराध्यक्ष आसिफ भैया खान यांची उपस्थिती होती. नेमकं काय कारण आहे इफ्तार पार्टी ठेवण्यामागचं? नक्कीच मुस्लिम बौद्ध सर्व समाजामध्ये जातीय सलोखा बाधित राहावा, सर्वांमध्ये प्रेम भावना निर्माण व्हावी या उद्देशानं आता मुस्लिम समाजाचा रमजान महिना चालू आहे. आणि या रमजान महिन्यामध्ये आपल्या हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये एकोपा राहावा या उद्देशानं आजची इफ्तार पार्टीचं आयोजन केलं. आणि आजच्या या इफ्तार पार्टीला आमचे शिवसेना नेते सईद भैया खान, त्याचबरोबर नगराध्यक्ष आसिफ भैया खान, आमचे नगरपालिकेतील सर्व सन्माननीय नगरसेवक आणि त्याचबरोबर शहरातील सर्व मुस्लिम बांधव, सर्व प्रतिष्ठित व्यापारी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. आणि एक चांगला संदेश देण्याचा या इफ्तार पार्टीतून आमचा प्रयत्न आहे. येणारी ही रमजान ईद जी आहे या निमित्तानं मी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो. आणि या निमित्तानं मी हेच सांगेल की पाथरी शहर हे आपलं सर्व जाती धर्माला घेऊन चालणारं आपलं शहर आहे. त्या शहरामध्ये एकोप आहे. मुस्लिम समाजाची ईद असेल, हिंदू बांधव तिथे जाऊन ईदगाह मैदान येथे जाऊन आम्ही सर्वजण शुभेच्छा देतो. त्याचबरोबर दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी मुस्लिम बांधव दसरा मैदानावरती येतात. एकूण सांगायचा माझा हाच एक उद्देश की पाथरी शहरामध्ये सर्व जाती सलोखा आहे आणि आपण असे जर कार्यक्रम घेत राहील तर हा सलोखा अजून अबाधित राहण्याचा निश्चितपणे प्रयत्न. काही दिवसापूर्वी आपले पोस्ट आले फेसबुकला की सर्व धर्मांचे धर्मस्थळे असतात ते नगरपालिकेकडून आपल्याकडे स्वच्छता वगैरे करण्यात आली होती. नक्कीच सईद भैया खान शिवसेना नेते यांच्या नेतृत्वाखाली पाथरीकरांनी विश्वास ठेवला आणि नगर परिषदेची सत्ता ही शिवसेनेच्या हातात दिली. आणि त्यानंतर सईद भैया खान यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व नगरसेवक, सर्व शिवसेना पदाधिकारी आम्ही काम करतो आणि शहराच्या विकासासाठीच आमचा प्रयत्न राहिलेला आहे. या शहराचे सर्व मूलभूत प्रश्न, स्वच्छता असेल, पाणी पुरवठा असेल, दिवाबत्ती असेल, हे सर्व प्रश्न आम्ही जवळजवळ या थोड्या कालावधीमध्ये 2 महिन्यामध्ये मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि यामध्ये हा विषय असा झाला होता की जे प्रार्थना स्थळ आहेत सर्व धर्मियाचे, मंदिर असतील, शहरातील मस्जिद आहेत, बौद्ध विहार आहेत, हे प्रार्थना स्थळाची सुद्धा स्वच्छता करावी. आणि यातून हाच उद्देश आहे की सर्व समाजामध्ये जातीय सलोखा जे आहे या आमच्या या प्रयत्नाला अबाधित राहील, एकोपा राहील. आणि त्या दृष्टीने आम्ही शहरातील द्वारे आम्ही सर्व मंदिराची स्वच्छता केली. आमच्या मुस्लिम बांधवांनी जे आहे मस्जिदीची स्वच्छता केली. बौद्ध विहारमध्ये सुद्धा आम्ही स्वच्छता त्या ठिकाणी करून केली आहे. एक चांगल्या पद्धतीचं काम सईद भैया खान आणि आसिफ भैया खान यांच्या नेतृत्वामध्ये आमचं